युवराजजी माळी सर यांना. थँक्यू. धन्यवाद हर्षदजी मडवी सर. आणि निलेश पहिलं षटक हाताळत असताना पहिल्याच बॉलवर प्राप्त करतोय विकेट. फलंदाज बाद. आपण पाहतोय प्रतीकला त्याने माघारी पाठवले. प्रतीक पाटील बाद झाला. न्यू बॅटर सचिन मुंडे सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहतोय. आई गावदेवी जगदंबा स्पोर्ट्स खानाव आपल्याला पाहायला मिळतात. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव. जसं तर ज्या पद्धतीने हर्षद सरांनी या अगोदर उल्लेख केला की हे दोन संघ आता एका गावातील एकत्र खेळत आहेत आणि खूप अगदी स्ट्रॉंग टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे खानावची. मात्र त्यांच्या विपक्ष गावदेवी पाली संघाने पहिल्याच बॉलवर अगदी मोठा हादरा दिला. प्रतीक पाटीलला त्यांनी बाद केलं आणि आता सचिन मुंडे संजय पाटील ही जोडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल निलेशचा. ओ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने फॉलो थ्रू मध्ये लाजवाब रिफ्लेक्शन आहे. जबरदस्त रिॲक्ट झाला बॉलला निलेश. बॉल ज्या पद्धतीने डिलिव्हर केला, ज्या वेगाने डिलिव्हर केला त्याच्या दुप्पट वेगाने हा बॉल खरं तर ज्यावेळी स्ट्रोक एक्झिक्यूट झाला सचिन मुंडेकडनं मात्र त्याला अगदी त्याच मुवमेंटला स्टॉप केलं. येस, गोलंदाजाच्या शैलीबद्दल फलंदाजाने आक्षेप नोंदवला आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली. मी विनंती करेल की आपण आयोजन कमिटीच्या मेंबर्सला विनंती करेल की आपण इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि या ओव्हरमध्ये थोडंसं लक्ष द्या आमच्या स्क्रीनवर किंवा क्रीडांगणाच्या आतमध्ये. पंच एक मिनिट फक्त. चला ओके, मॅच चालू करा. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. 1 विकेट कमावली आहे. एक काही धाव अजून आली नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने. नेक्स्ट बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला अगदी चोरकस मारण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल गेला. मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. पॉवर प्लेचा षटक तुम्ही पाहता. एक डीप लॉंग ऑफ आहे. एक मिड विकेटला खेळाडू तैनात तुम्ही पाहताय. एका गलीमध्ये फिल्डर आहे. एक फ्लाय स्लीप, एक लेग स्लीप, एक कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर तुम्ही पाहताय. एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक मिडॉनला खेळाडू तैनात. अशा पद्धतीची व्यूहरचना तुम्ही पाहताय करण्यात आली आहे गावदेवी पाली आणि किंबहुना निलेशकडनं. पुढचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. एक पाय पुढे काढला होता. अगदी फ्रंट फुटला येऊन बॉलला टोलवलं ते पुन्हा मिड विकेटला आणि याही बॉलवर आपल्याला पाहायला मिळतंय प्राप्त करतायत ते सिंगल रन. पहिलं षटक जर आपण पाहिलं पॉवर प्लेचं जिथे तुम्हाला फील्ड रिस्ट्रिक्शनचा सामना करावा लागतो, इनफिल्ड तुम्हाला क्लिअर करायची असती, गॅप शूट मला शोधायचे असतात, अशा परिस्थितीमध्ये निलेशने चांगला कंट्रोल दर्शवलाय त्याच्या बॉलिंगवर. अजिबात जुरूम दिली नाहीये फलंदाजांना. कोणताही चेंडू अगदी खराब हाताळला नाहीये. योग्यरित्या चेंडूला हाताळतोय. हो, इथे भन्नाट वेग पाहायला मिळाला. प्रचंड वेग. कीपरच्या हातात नाही बॉल निसटला आणि सध्या थंडी आणि त्यामुळे प्रचंड वेगाने बॉल लागतोय हाताला. कीपरची रिॲक्शन तुम्ही पाहू शकाल. महेंद्र शेळके आहेत तिकडे. पण थंडी बघा, आपण पाहतो 1:05 झालेत आणि भरपूर थंडी आपल्याला पाहायला मिळते सध्या. चिंचवलीचं हे सुंदर क्रीडांगण आणि अगदी आच्छादलेल्या या थंडीमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद लुटतायत खेळाडू आणि क्रिकेट रसिक. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, मात्र टायमिंग थोडं चुकलंय. नोवा स्लँड मध्ये चेंडू जात असताना खेळाडू आला लॉंग ऑफ वरनं. लॉंग ऑनला भरपूर अंतर पार केलं. प्रयत्न केले, प्रयत्न अपुरे ठरले आणि बॉल गेला तो सीमा पार. शेवटच्या बॉलवर आला तो चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि खानाव संघ 1 गडी बाद 6 या धावसंख्येवर.
पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. खरं तर पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा दिल्या होत्या निलेशने. अगदी इकॉनॉमिकल स्पेल मात्र तो अगदी काही अंशतः खराब केला तो सचिन मुंडेने आणि ठोकला तो चौकार. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव संघ तुम्हाला पाहायला मिळतो. डगाव थोडंसं शांत आहे. चौकार आला तेव्हा टाळ्यांचा गजर तुम्हाला पाहायला मिळाला. चला गावदेवी पाली संघ अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण इनिंग संपवायची याची नोंद घ्या. यानंतर 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत अजून. हा 7वा सामना तुम्ही पाहताय आजच्या दिवसातील, आजच्या रजनीतील. रजनी दुसरी रात्र, सेकंड नाईट ऑफ दिस टुर्नामेंट. प्रणय सेकंड ओव्हर, फर्स्ट बॉल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर उडवलाय ऑन साइडला. खेळाडू आहे तो बनेल फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. Fielder is just spectator out there. Ball going for the maximum. 6 runs. With the bounce फटका खेळला होता बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. पुन्हा 2 कॅमेरा अँगलने तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीनवर. 6 धावा संजय पाटीलच्या बॅटमधनं. हो इथे पुढे टाकला होता. टप्प्याबरोबर हलकासा स्विंग पाहायला मिळाला प्रणयच्या माध्यमातून. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये बाहेर किंबहुना आतमध्ये वळवलं होतं बॉलला. टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंगर पाहायला मिळाला आणि प्रणय थोडीशी वैविध्यता दर्शवत असताना. पुन्हा हाफ ट्रॅकर टपेश बॉल हवेत. कीपर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. लाजबाब एफर्ट्स पाहायला मिळाले आपल्याला कीपरच्या माध्यमातून. महेंद्र शेळके थोडासा बॅलन्स ढासळला तर चांगली कमिटमेंट आहे. एफर्ट्सला खरं तर पैकीच्या पैकी मार्क आहेत. धावा पुढे सरकत असताना 2ने धावसंख्या 14 धावा. ऑलमोस्ट पोहोचले होते खरं तर. अगदी विकेट कीपरच्या पोझिशनवरनं शॉट स्क्वेअर लेगला. भरपूर चांगले एफर्ट्स. वन्स अगेन सेकंड कॅमेराने तुम्ही पाहताय चांगले एफर्ट्स. महेंद्र स्कोर 14, 1 गडी बाद. दुसरं षटक मार्ग असते प्रणय. 3 चेंडू 8 धावा आतापर्यंत. ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली होती. पुढचा बॉल पुन्हा फटका फसलाय फॉलो थ्रू मध्ये. इझी चान्स फॉर द प्रणय अँड टेकन अँड सेकंड विकेट डाऊन. पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉलने घेतली. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. अगदी बॅटच्या वरच्या बाजूला हा बॉल लागला आणि फॉलो थ्रू मध्ये प्रणयसाठी अगदी सोपा चेल. अगदी जाग्यावर त्याला आला. इझी कॅच आणि तिने ती पकडली. आणि संजय पाटील ज्यांनी खरं तर पहिल्याच बॉलवर षटकार ठोकला होता त्याच्या ओव्हरच्या आणि त्याला मात्र चोख प्रत्युत्तर दिलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपून. आणि 14ला 2 अशा मात्र आता बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव. प्रतीक पाटील 0 धावसंकर बाद झाला. संजय पाटील 5 बॉल 9 चं योगदान देऊन बाद झालेत. सचिन मुंडे 4 बॉल 5 वर खेळतात. न्यू बॅटर योगेश पाटील सध्या आपल्याला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सज्ज होतील प्रणय बॉलिंग ट्रॅकवर. 2 बॉल अजूनही बाकी या षटकातील. 14ला 2 खाणाव संघ अगेन्स्ट गावदेवी पाली. पुढचा बॉल फॉर द विकेट. हो मनगटाचा वापर करत असताना स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीचा फटका होता. सरळ लॉंगॉनला खेळाडू तैनात होता. निलेश शेळके टिपत असताना झेल संपवतोय तो फलंदाजाचा खेळ आणि प्रणयला मिळतंय दुसरं यश. बाद झाले योगेश पाटील. बघा तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिला असेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता मात्र जेव्हा बॅट स्विंग झाली तेव्हा बॅटचा जो फेज आहे तो लवकर क्लोज झाला. बघा 2 अँगलने तुम्ही स्क्रीन पाहताय ऍक्शन रिप्ले. लवकर बॅटचा फेज क्लोज झाल्यामुळे तो
बॉल जो आहे तो अगदी प्रॉपर टाइम नाही करू शकले आणि जो खेळाडू होता त्याच्या मात्र हातात जाऊन चेंडू थांबलाय निलेश आणि तिसरी विकेट गमावत असताना अडचणी वाढत चालल्यात. खरं तर रेग्युलर इंटरव्हल्सवर विकेट गमावतोय तो आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि थोडीशी डोकेदुखी मात्र त्यांची वाढत असताना दुसऱ्या बाजूला गावदेवी पाली कमालीची गोलंदाजी. हो शेवटच्या मुवमेंटला बॅटचा चेहरा खोललाय, बॉलला अगदी पॉइंटला ढकलत असताना तिची मिसफील्ड झाली, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना यशस्वीरित्या 2 षटकांचा खेळ संपत असताना धावसंख्या 3 गडी बाद 16 या धावसंख्येवर. षटकानंतर 16-3. बघा नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल चिंचवली विपक्ष चेरोबा दुंद्रे. तो इनिंग ब्रेक मध्ये असेल तुमचा टॉस आणि तो सामना राहील तो सुपर 12 साठी. नेक्स्ट मॅच चिंचवली विपक्ष चेरोबा दुंद्रे. 2 ओव्हरमध्ये 16. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या, 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 10 धावा, त्यामध्ये एका षटकाराचा समावेश आणि विकेट आल्या 2. कल्पेश शेळके इज द न्यू बॉलर. तिसऱ्या ओव्हरमध्ये सचिन मुंडे सध्या स्ट्रायकिंग इनवर आहे. धावांच्या एक्सेलरेशनची सध्या नितांत गरज खानाव टीमला आहे. राऊंड द विकेट आले आणि पहिल्या बॉलवर मात्र ओ काय एफर्ट्स पाहायला मिळाले. असं आम्हालाही वाटलं की बॉल ट्रॅव्हल होणार आहे, मात्र खूप सुंदर निलेश शेळके फिल्डिंगचं स्टँडर्ड सेट करत असताना मात्र ऑनफिल्ड पंच काय सांगतील. येस, ऑनफिल्ड पंचांनी टेक्निकल टीमची मदत घेतली, मात्र पंच सॉफ्ट सिग्नल आपण देऊन ठेवा. चला लाईव्ह मध्ये नाही आलंय सर, ते तुमचा डिसिजन फायनल राहील. लाईन दिसत नाहीये, आमची टेक्निकल टीम सांगते. धावा मिळाल्या 2. स्कोर 18. 18 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. वाईडी शॉर्कर. येस, बॅट्समन रिव्ह्यू फॉर द व्हाईट बॉल. नक्कीच 2 रिव्ह्यू आहेत प्रत्येक इनिंगला. तिसऱ्या पंच आता येतील, आमच्या टेक्निकल टीमची मदत घेतील. एक रिव्ह्यू तुम्ही वाईड साठी वापरू शकता आणि एक रिव्ह्यू तुम्ही बीमर अन्यथा इतर कोणत्याही गोष्टीसाठी तो वापरू शकता. तर तो फलंदाजाने वापरलाय, चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. अंपायरने लिगल डिलिव्हरी सांगितली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन टीमने एक रिव्ह्यू गमावलाय जो वाईडचा. अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. नामांकित पंच टेनिस क्रिकेट विश्वातील. यावेळेस ओव्हर द बॉलर हेड समोर फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड. खेळाडू लॉंग ऑन वरून अगदी स्ट्रेट आलेत. चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. निलेश शेळके पुन्हा एकदा इन ऍक्शन. या अगोदर देखील चांगला तो स्टॉप तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे सर असते, 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू म्हणजे इनिंगचा विचार केला तर फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजेत आता खानाव टीमला. हो, चॉप करण्याचा प्रयत्न होता, गॅप बंद बॉलला काढलाय. बॉल चाललाय तो शॉट थर्डमॅनला बीट करून डीप थर्डमॅन एरियामध्ये आणि येतोय हा चौका.
ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं की फ्लायस्टिपचा खेळाडू खरं तर थर्डमॅनची वाट पाहत राहिला. त्यांनी जर एफर्ट्स घेतले असते तर बॉल नक्की स्टॉप झाला असता. त्याने तो फक्त पाहत बसला आणि तोपर्यंत वेळ निघून गेली. 4 धावा मिळाल्या, महत्वपूर्ण 4 धावा आहेत या आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव टीमच्या दृष्टिकोनातून. 23ला 3 आहे आता. पुन्हा एकदा आपण पाहतो लाईन कापली आहे, पुन्हा चॉप केलं. गलीमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. निकेश शेळके होते तिकडे. सिंगल मिळेल. धावसंख्या 24. संत गतीने मध्ये मध्ये एखादा चौकार येतोय, त्यामुळे धावसंख्या हलकीशी पुढे सरकते. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. कल्पेशने आतापर्यंत 8 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. पुन्हा राऊंड द विकेट आले होते. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल आणि पंचांनी सांगितलं वाईड असेल, अतिरिक्त धाव मिळेल. राईट हँडेड बॅट्समन आणि राईट आर्म राऊंड द विकेट. खरं तर कुठेतरी अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, तो बॉलिंगच्या क्रीजचा अगदी टोकावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे कुठेतरी फसला आणि अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त चेंडू देऊन गेली आणि जवळजवळ हा चेंडू 7 धावांसाठी पडला. अगोदर वाईड आणि शेवटच्या बॉलवर आला हा उत्तुंग षटकार. ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 षटकांचा खेळ संपलाय. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव 31ला 3. या ओव्हरनंतर केला जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या. 2 ओव्हरनंतर 16 स्कोर होता आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तब्बल 15 धावा आल्यात. भरपूर महागडं षटक गावदेवी पाली टीमच्या दृष्टिकोनातून आपण म्हणू शकतो. शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर तो वाईड आला आणि एक्स्ट्रा चेंडू डिलिव्हर करावा लागला आणि त्या एक्स्ट्रा बॉलवरच पाहिलं तर षटकार ठोकला तो सचिन मुंडेने. आणि आता हर्ष शेळके शेवटचं षटक, स्लॉक षटक, वारंवार आपण म्हणतो की हाणामारीचं षटक. मग आता इथे गोलंदाज त्यांच्या गोलंदाजी चुणूक दाखवू शकतात आणि दाखवली. या अगोदरच्या मॅचेसमध्ये देखील शेवटचं षटक 5 ते 6 धावसंख्येचं हाताळण्यात आलंय. त्यामुळे खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांना पूरक पोषक अशी खेळपट्टी आहे. राकेश पाटील ऑन स्ट्राईक. बॅकफुटवरनं पंच केलं होतं. खेळाडू आहे, लाजवाब फिल्डिंग. रोहित पाटील सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं तर बॉल थोडासा निष्ठत होता असं वाटलं. योग्य मोमेंटला स्टॉप केलं बॉलला आणि चौकार मात्र इथे वाचवत असताना. नंतर त्या दरम्यान 2 धावा काढण्याचा पुरेसा अवधी दोन्ही फलंदाजांकडे शिल्लक होता. स्कोर पुढे सरकत असताना बघा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात ते छोटे बच्चे कंपनी आणि रसिक मायबाप प्रेक्षक आमचे आई क्युरा इव्हेंट्स लाईव्ह अगदी कॅमेऱ्याने टिपत असताना. प्रेक्षक म्हटलं की अगदी स्पर्धेचा केंद्रबिंदू. मग युट्यूबवरही आई क्युरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेलेत. हजारो प्रेक्षक तिकडेही स्पर्धा पाहतायत. यावेळेस टायमिंग चांगलं आहे आणि इथे बॉलने घेतली गिरकी आणि क्षेत्ररक्षकाची घेतली फिरकी. बॉल गेला डीप कव्हरला, मिळाला चौकार. वळसा घेतला आणि हर्षचं असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. पॉइंटचं क्षेत्र असेल, थर्डमॅनचं क्षेत्र असेल, गलीमध्ये असेल किंवा असं डीप कव्हरला. कारण कट शॉट म्हटलं की बॉल तो अगदी नॅचरली स्विंग होतोच होतो आणि इथे रोहित थोडासा फसला आणि धाबा मिळाला 4. स्कोर पुढे सरकला 37. इथे टॉपेज लागली आहे. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. इझी कॅच आणि हर्षलने दमदार कमबॅक करत असताना बाद केलं ते फलंदाज राकेश पाटीलला. 4था धक्का.
13 धावांचं योगदान देऊन राकेश पाटील बाद झाले. चांगला मोर दॅन 200चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला, नॉट बॅड. 37 झाले, त्यांना अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सचिन मुंडे अजूनही खेळत आहेत. उमेश नवीन फलंदाज झाले, स्ट्रायकिंग एंडवर आहे. आता हाणामारीशिवाय पर्याय नाही. आता सेट व्हायला वेळ नाही तुमच्याकडे, पहिल्या बॉलपासून आक्रमण करायचं. मॉडर्न डे टेनिस क्रिकेट आपण चर्चा अगदी वारंवार पहिल्या सामन्यापासून करतोय. हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. नवीन फलंदाज, त्याच्यासाठी भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर करत असताना हर्षल आणि पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तो अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूला कुठेतरी बाहेर वळवण्याचा प्रयत्न, आउट स्विंगर टाकण्याचा प्रयत्न हर्षलकडनं आणि यशस्वी पाहायला मिळाला यावेळेस. हो, यावेळेस अगदी जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवत असताना हर्षल रन मिळते ती 1. स्कोर जाऊन थांबलाय तो 38 वर आणि असेल हा शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील. तर चिंचवली संघाचे संघनायक आलेले आहेत, चेरोबा दुंद्रे. चला संघनायक, आपण लवकरात लवकर या बॉल नंतर टॉस होईल आपला. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, मिड ऑफला थोडीशी मिसफील्ड झाली आहे. मात्र आता रन किती मिळतील या बॉलवर? हो, गोलंदाजाने थ्रो केला नाहीये आणि 2 धावा मिळतील. तिसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज होईल बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, स्कोर जाऊन थांबलाय तो 40 या आकड्यावर आणि 41चं लक्ष असणारे ते गावदेवी पाली टीम समोर अगेन्स्ट आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव. करूया आपण टॉस. एका बाजूला चेरोबा दुंद्रे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल चिंचवली संघ. संतोषजी शेळके यांना मी विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे. यानंतर होणारा सामना दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असणार आहे. चिंचवली टीम त्यांच्या विरुद्ध आपला चेरोबा दुंद्रे हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीमचे दोन्ही कॅप्टन आहेत आमच्या समवेत. संतोषजी शेळके यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. हेड इज अ कॉल अँड टेल. दुंद्रे टीमने टॉस जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच. डिसिजन काय असेल? डिसिजन पेंडिंग आहे. येस, जाऊया. डिसिजन काय येईल हे माहीत नाही, परंतु विद्यमान सामन्याचा आपण आनंद घेऊया. थँक्यू. नक्कीच चेरोबा दुंद्रे टॉस जिंकलाय, निर्णयाची प्रतीक्षा राहील. आपण पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, 40 उभारल्यात. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि आता 41चं लक्ष गावदेवी पाली टीम समोर आहे. बघूया आता या सेकंड इनिंग मध्ये काय घडणार, कोण बाजी मारणार, कोण जाणार दुसऱ्या फेरीमध्ये आणि कोणाचा प्रवास येणार संपुष्टात. आणि ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करूया हर्षदजी मडवी सरांना. चोवीस बॉलमध्ये इथे पूर्ण करायचं आहे आणि सामन्या जशी सुरुवात होईल तसा मात्र दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पाली टीमचे गावदेवी पाली आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव.
की एखाद्या गावचे दोन संघ ज्यावेळेस मात्र एकत्र होऊन खेळतात ना, त्यावेळेस मात्र त्या गावची ताकद ही मात्र सर्वदूर सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. आणि या दोन टीम एकत्र झाल्यानंतर जसा त्यांचा संघ एकत्र झाला तसा मात्र त्यांना त्या गोष्टीचं परिवर्तन घडताना त्यांनी स्वतः जवळून पाहिलं. त्यामध्ये 6व्या क्रमांकाचं एक बक्षीस या खानाव टीमला देखील आंबिवली नाईटला त्यांना मात्र मिळालं. आणि हेच आहे की ज्यावेळेस आपण वेगळे विभाजन होऊन लढतो ना, त्यावेळेस मात्र आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. परंतु मी कौतुक करेन या ठिकाणी सचिन मुंडे आणि संजय की या दोन्ही खेळाडूंनी एक चांगला डिसिजन घेतला आणि गावासाठी एकत्र खेळण्याचा एक योग्य निर्णय त्यांनी मात्र घेतला. आणि आज हा संघ खूप चांगला परफॉर्मन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 24 बॉल 41चं टार्गेट गावदेवी पाली टीम समोर असणार आहे. आणि या 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि महेंद्र शेळके ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आमचे संगम भोईर सुद्धा या स्पर्धेला अगदी जवळून पाहण्यासाठी मैदानावरती उपस्थित आहेत. आपण पाहताय या स्पर्धेसाठी सातत्याने येणाऱ्या कालावधीत 2 ते 7 मार्चला एक स्पर्धा खानावची स्पर्धा आपल्या भेटीला येते. तब्बल 1 लाख रुपये किमतीची ही क्रीडा स्पर्धा असणार आहे. नाईट क्रिकेट स्पर्धा 13,000 रुपये त्या स्पर्धेची एंट्री फीस. त्याचबरोबर लक्की ड्रॉसाठी 200 रुपयाचं कुपन आणि त्यामध्ये लागणार आहे तुम्हाला एक बाईक. त्याचबरोबर रुपेशशी अर्थात बिंदास शेठ ठोंबरे तालुका प्रमुख चषक 2025 ही स्पर्धा 2 ते 7 मार्च दरम्यान आपल्याला भेटल्या येते. यस, काय झालं? आणखीन बॉल हवेत? शॉर्टेज ऑफ बॉल. जास्त वेळ आता खर्च होत आहे. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. 1:35 झालेत. कमीत कमी आपण एक मनामध्ये निश्चय करूया की 3 वाजेपर्यंत सामने संपतील. कारण अनेक जणांना उद्या ड्युटीला जायचंय. कारण ऑन ड्युटी बरेचसे खेळाडू आमच्यासारखे समालोचक वीकडेजमध्ये फार कठीण होतं. संदेश शेळके यांना याशिवाय पर्याय नाहीये. ड्युटी असते परंतु ही ड्युटी आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. बॉलर तयार. मंगेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल उडवला पायावरचा. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आणि पहिला झेल इथे मात्र टिपला आहे. सलामीचा फलंदाज महेंद्र शेळके इथून मात्र झाला बाद. योगेशने राहुल भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गावदेवी पाली टीम कडून 1 डाऊनचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. 41 धावसंख्येच्या या भक्कम अशा डोंगराला पोखरण्यासाठी 23 मध्ये 41 पाहिजे. पुन्हा तयार. मंगेश बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड द विकेट. इथे पहा चांगला फटका आहे. गुड ड्राईव्ह. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि इथून रन मिळतील 4. सुरुवात झाली आहे श्री गणेशा 4 या धावसंख्येने.
4 रन इथे मात्र सुरुवात झाली आहे. राहुल भोईर जसा सलामीला इथून मात्र मैदानामध्ये आला तसा मात्र पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले. कव्हर ड्राईव्हचा एक चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखीन एक ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं बॉल फिल्डरकडून, स्वतः बॉलर या बॉलला अडवतोय तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली वेगाने राहुल आणि रोहितने. सिंगलने टीमची धावसंख्या झाली आहे 5:41 टार्गेट, अजून 36 बनवायचे आहेत येणाऱ्या 21 बॉलमध्ये. सिंगल डबल त्यासोबत खराब बॉलवरती मिळणारे मोठे फटके, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन अगदी मनामध्ये सेट करून तुम्हाला मैदानामध्ये उतरायचे तरच तुम्हाला या गोष्टी शक्य आहेत. संपूर्ण स्पर्धा आज आपण रात्रीमध्ये सर्वांनी एन्जॉय केली. कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील शेठ शेळके. ओ इथे मात्र पहा काय घडले. संजय यांच्या हातातून निघालेली ही मला वाटते कॅचच होती 100%. परंतु ही कॅच पकडली असती ना तर मात्र या संपूर्ण पायावरचा बॉल होता कदाचित, आणि त्यामुळे इथे देखील सुनील सरांच्या चेहऱ्यावरील अगदी एक्सप्रेशन जे आहेत त्या स्पष्ट होत्या. पहा ही कॅच कशा पद्धतीने समोरील अँगलने जरी आपण पाहिलं तरी देखील आपल्याला ते दिसून येईल. सामन्याकडे जाऊया आपण पुन्हा एकदा. उचलून खेळायचं होतं, अपील लाऊड आहे, लेग स्टिक सोडून चाललाय बॉल, त्यामुळे मिळणार नाही ही विकेट, परंतु मिळेल लेग बाईसशे 1 रन. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते. टीमची टोटल जोडली जाते स्कोर कार्डवरती. ॲक्शन रिप्ले आपण पाहतो, अगदी मलिंग स्टाईल ही बॉलिंग मंगेशची आपल्याला पाहायला मिळते. पायावरती बॉल आदळला परंतु अगदी योग्य निर्णय आमचे सत्यवान काकडे सर, आणि त्यांनी पाहिलं की बॉल लेग स्टंपला सोडून चाललाय त्यामुळे योग्य निर्णय. लेफ्ट हँडेड बॅटर राहुल भोईरला संधी मिळाली. पहिल्या बॉलवर ज्याने चौकार मारलाय तोच खेळाडू इन ॲक्शन बॉलिंग ट्रॅकवरती तयार होतोय. सचिन मुंडे काहीशी चर्चा करताना मात्र पाहायला मिळाला आपल्याला बॉलर मंगेश सोबत. काय नेमकं करायला हवं, काही परिवर्तन हवेत या गोष्टींविषयी चर्चा झाली आणि मात्र मंगेश तयार. इथे देखील बॉल खोलात टाकला होता, ऑन साईडला फक्त दिशा दिली, अगदी जमिनीला घरंगळत बॉल चालला सीमारेषेजवळ फिल्डरकडे. लॉंग ऑनमध्ये फिल्डर उपस्थित योगेश त्या ठिकाणी मात्र होते आणि एका धावेने ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गावदेवी पाली 7 वर 1. चे हे जे गाणे आहेत ना, हे गाणे मात्र आजही सर्वच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून जातात. मी म्हणेन की एखाद्याच्या आठवणीमध्ये जर कोणाला बुडून जायचं असेल तर ही गाणी निश्चितपणे आपण ऐका आणि तुम्हाला जुन्या आठवणींना वेळ देण्यासाठी हे गाणे भरपूर पुरेसे आहेत. आणि 7 धावा धावफलकावरती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पुन्हा स्ट्राईकवरती राहुल भोईर 6 वरती खेळतोय. 3 बॉलच्या मदतीने रोहित 2 बॉल तो खेळलाय, दोन्ही डॉट त्याच्या माध्यमातून. कारण एक मला वाटते LBची रन आली होती, ती ऑफिशियली रोहितच्या खात्यात जाणार नाही. स्टार्ट करा प्लीज. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. योगेश पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये. 41 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरला आल्या 7. ओ इथे पहा अपील झाली परंतु बॅटेड आहे बॉल, कळवतायत अंपायर, आणि इथून मात्र 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतात. लॉंग लेग मधून या धावा मिळाल्या 2. टीमची टोटल झाली 9. अपील भरपूर लाऊड होती आणि जर पायावरती हा बॉल असताना तर कदाचित पंचांना कोणती अडचण नव्हती आऊट देण्यासाठी, परंतु पंचांनी सांगितलं की बॅटला लागलाय बॉल, आणि हे दृश्य
प्रायमरीली जर पाहिलं तर तेच अगदी योग्य आहे. 9वर 1. पायावरचा बॉल उचलून खेळले, फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जात होता परंतु नाही. योग्य वेळी चांगली समजूतदारपणा त्या ठिकाणी मात्र दाखवलाय. एक धाव आली, एका धावेने डबल डिजिट मध्ये हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 10 1 या स्थितीमध्ये सध्या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव टीम पहिल्या इनिंगमध्ये 40 धावा त्यांनी बनवल्या. 41 धावांचं टार्गेट उभं केलं. आता या मॅचमधून जिंकणारा संघ पुढील सामन्यामध्ये क्रियांश 11 देवीचा पाडा संघासोबत खेळणार आहे. त्यापूर्वी आता सामना आपल्या भेटीला येतोय चिंचवली विपक्ष दुंद्रे. उचललाय बॉल, भरपूर उंच गेलाय परंतु लांब किती गेलाय हे पाहायचंय. चाललाय बॉल स्क्वेअर लेगच्या वरून हवाई सफर करण्यासाठी विदाउट तिकीट. रन मिळतील 6. षटकार. एकनाथ माळींचं हे जे गीत आहे ना, हे आज इंस्टाग्रामवरती भरपूर ट्रेंडिंगमध्ये. या गाण्यावरती केवळ आपले मराठी कलाकार नव्हे, मराठी रील स्टार नव्हे, तर बॉलिवूडचे देखील कलाकार या गाण्यावरती आपल्याला सहज रील्स बनवताना पाहायला मिळतात. आणि एवढं प्रेम खरं तर एकनाथजी माळी यांना मात्र मिळालं या कवालिशच्या माध्यमातून. आणि सातत्याने नवनवीन गाण्यांची, नवनवीन शब्दांची मैफिल जमवणं हे एकनाथ माळी साहेबांना खूप चांगल्या रीतीने जमतं. 16वर 1 टीम. गावदेवी पाली आणि त्याबरोबर एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि पंकजच्या हातामध्ये हा झेल. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी पाली टीमला. रोहित झाल्या बाद दुसरा धक्का या ठिकाणी टीम गावदेवी पाली संघाला बसलाय. 4 बॉल आतापर्यंत झालेत. अजूनही येणारे 14 बॉल आणि 25 धावेंची गरज आहे. सामना बरोबरीत आहे. कुठल्याही संघाला अगदी झुकता माप देऊन चालणार नाही या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ आपापल्या परीने अगदी शर्तीचे प्रयत्न करतात. आणि त्यामुळेच की काय या संपूर्ण मॅचमध्ये दोन्ही टीम शेवटपर्यंत हार मानणार नाही हे मात्र निश्चित. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये आणखीन एक चांगला झेल. नीरज त्या ठिकाणी मात्र होता आणि त्याच्या हातामध्ये झेल विसावला. तिसरा धक्का गावदेवी पाली टीमला. कैलास दसरे शेळके स्मृती चषक आणि माननीय श्री सुनील शेळके चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. 2025 ची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील 7वा सामना इथे मात्र खेळला जातो. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणाऱ्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आणि उशिरा आलेले प्रेक्षक यांच्या देखील माहितीसाठी जवळजवळ 1:45 वाजलेत आणि 1:45 वाजता पहिल्या फेरीतील शेवटचा सामना सुरू होतोय. त्यामुळे अजून 2 मॅचेस ज्या पेंडिंग आहेत त्या मॅचेस खेळण्यासाठी साधारणतः अजून 1-1.5 तास वेळ जाऊ शकतो. त्या अनुषंगाने मी विनंती करतो की थोडं फास्ट खेळा. बॉलर तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती योगेश पाटील. अगेन शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पहा फुल्लर लेंथ डिलिव्हरी. बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये आला हा डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 16. येणारे 12 बॉल आणि 25 धावांची गरज.
या गाण्यांची भरपूर मागणी वाढली. तेरे नाम. पंकज भगत बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय खानाव टीमकडून. 16 वर 3. निश्चितपणे आणखीन एक मात्र सांगावीशी गोष्ट आहे की तेरे नाम हा पिक्चर बनला जरूर, परंतु त्यानंतर बरेचसे जे चाहते असतात ते पिक्चरमधील रोलप्रमाणे वागायला बघतात. परंतु सलमान खानने एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं पिक्चर जरूर पहा, परंतु त्या कॅरेक्टरच्या प्रेमात तुम्ही पडू नका, त्या कॅरेक्टरसारखं बनू नका. आणि हेच मात्र अनेक प्रेक्षकांनी खरं तर मानलं. आता सध्या तरी पुष्पा पिक्चर जो आहे तो भरपूर ट्रेंडिंगमध्ये. पुष्पा 2 असेल किंवा पुष्पा 1 असेल, पुष्पाच सगळं काही आहे. झुकेगा नाही साला. त्याची एज आहे, परंतु पाहूया पंचांचा निर्णय अजूनही प्रलंबित. उत्तर नाहीये पंचांकडे. पंच सांगतायत उत्तर नाहीये म्हणजे नॉट आउट. संजय आणि त्याचबरोबर संपूर्ण टीम यावेळेस खेळपट्टीवरती गोळा झाली आहे. दोन्ही पंच आमचे एकमेकांना विचारणा करतील आणि मग आम्हाला कळवतील की काय झालंय नेमकं मैदानावरती. विकेट आहे की नाही हे मात्र पाहायचे, कारण पंचांचं असं म्हणणं असावं की बॉल जमिनीला स्पर्श करून गेलाय, परंतु अजूनही चेक करायची इच्छा आहे पंचांची. पाहूया जमिनीला लागलाय की नाही. आणि तिसरे पंच आमचे प्लीज मी विनंती करतोय, कारण डिसिजन आम्ही सांगणं हे थोडंसं कठीण राहील, कारण बऱ्याच वेळा समालोचक आणि इतरांना ब्लेम केलं जातं. त्यामुळे पंच जो निर्णय देतील तो फायनल असेल. आमचे सँडी सर या आपण. बॅटची एज लागली आहे, फक्त बॉल जमिनीला लागून विकेट किपरच्या हातात गेलाय की नाही हे पहा. येस अंपायर, बॅटला एज लागली आहे का हे तरी कन्फर्म. येस बॅटला एज लागली आहे, पण जमीनला लागले असं तुमचं म्हणणं आहे. येस तेच चेक करूया आपण. चेक करतात तिसरे पंच, चेक करतात, आपण नाही. आउट आहे. गावदेवी पाली टीम 12व्या खेळाडूने देखील पाहिलं, त्यांनी देखील कन्फर्म केलं की बॅटला बॉल लागून डायरेक्ट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. त्यामुळे संजय यांची जी मागणी होती ती रास्त होती, अगदी योग्य. त्यांची जी अपील त्या ठिकाणी मात्र अंतिम धाव उचलून धरण्यात आली. बॅट्समन इथून मात्र झाला बाद. हर्षल शेळके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाची कदाचित ती विकेट असावी. राहुल इथून मात्र झाला बाद. हर्षल आला त्याच्या जागेवरती. 11 बॉलमध्ये 25 पाहिजे, आणि जसा मात्र ही विकेट मिळाली तसा मात्र भरपूर आनंद देखील खानाव टीमला झाला. ओ क्लीन बोल्ड. आणखीन एक बॅट्समन गळाला लागलाय. बॅक टू बॅक सेकंड विकेट डाऊन या ओव्हर मधील दुसरा धक्का देत असताना आपण पाहतोय बॉलर पंकजला. केली तर अमर दशरथ शेळके स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून दिलं जाणार आहे स्मार्ट वॉच. खरं तर स्मार्ट वॉच
प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मला काही ना काहीतरी गिफ्ट मिळावं आणि सध्या तरी याच मार्कवरती पंकज उभा आहे. पहिल्याच 2 बॉलवरती 2 धक्के दिलेत गावदेवी पाली टीमला. इथे देखील चांगला फटका आहे. जागा बनवली आणि अप्पर स्ट्रोक या ठिकाणी मात्र खेळत असताना एक सिंगल आली. विकेट हॅट्रिक पासून दूर राहिला परंतु चांगली बॉलिंग तो करतोय. येणारे 9 बॉल 24 करायचे. 9 बॉलमध्ये 4 षटकार. हे इझी कॅल्क्युलेशन सध्या तरी या ठिकाणी पाहायला मिळते. इथे देखील जोरात फटका मारायचा होता. ऑन साइडला बॉल. फिल्डर आलाय बॉलवरती. नीरज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चुकीचा कॉल आणि रनआउट होऊ शकतो. अजून देखील सचिन मुंडे आलाय आणि त्याच्या हातामध्ये बॉल असल्यानंतर मात्र विकेट मिळणं हे स्वाभाविक. विकेट मिळाली. मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. दोन्ही फलंदाज मिसकम्युनिकेट झाले आणि त्यामुळेच इथे विकेट गमवावी लागली गावदेवी पाली टीमला. ही 5वी. निकेश शेळके नवीन बॅटर. 6वी विकेट मला वाटतं इथून मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळाला. 18 वर 6 अशी स्थिती. 8 बॉल 23 पाहिजे सामना जिंकण्यासाठी. आणखीन एक वेगवान बॉल. बॅक ऑफ लेन डिलिव्हरी. तिथून बाउन्स झाला बॉल मिडल ऑफ द पिच आणि बाउन्स झालेला बॉल सरळ चेहऱ्याच्या समोर निघून चाललाय. संजय यांच्या हातामध्ये. विकेट कीपर डॉट आलाय. शेवटचा 1 बॉल बाकी. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर धावा आल्यात फक्त 2. या ओव्हरमधून विकेट मिळाला 2 आणि इथे आडव्या बॅटने खेळायचं होतं. या ओव्हरची 3री विकेट मिळाली आहे बॉलर पंकजला. 2 धावा खर्च करत 3 विकेट 1 रनआउट या ओव्हरमध्ये आला. टोटल झाली 18. 18 वर 7. येणारे 6 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. अर्ध्यातच थांबले असते ना डीजे नितीन तर प्रेक्षकांना तुम्हाला उत्तर द्यायला लागलं असतं की एका पिंजऱ्यात राहून काय लावायलाच आहे. पंकज जाधवचं षटक संपलं. त्यामध्ये धावा खर्च झाल्या फक्त 2. 3 विकेट आणि 1 रन आउट या ओव्हरमध्ये आल्या. 6 बॉल 23 पाहिजे गावदेवी पाली टीमला विजयासाठी. परंतु आता सध्या तरी पर्याय एकच दिसतोय की सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट न करता फक्त हाणामारी करायची. मारामारी. ढिशूम ढिशूम. शेवटचं षटक आहे. काहीही करा परंतु आता मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी विजय तात्रे विजय तात्रे आणखीन एकदा बॉल बॉडीचा वेध घेऊन सरळ थांबलाय आणि डॉट बॉल इथे पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी. खानाव टीम एका वेगळ्याच मित्र म्हणेन एनर्जीने लढतीये. मगाशी मी जसा उल्लेख केला संदेश की ज्यावेळेस 2 टीम एकत्र होऊन खेळतात ना त्यावेळेस गावाच्या क्रिकेटचं उज्ज्वल भवितव्य गावकीच्या लोकांसमोर असतं आणि हेच सध्या दाखवून दिलंय आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव टीमने. एक सिंगल आली. टीमची टोटल झाली 19. 4 बॉलमध्ये पाहिजे 22 आणि येस नेहमीच त्यांना सचिन आणि संजय यांना खरं तर बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांनी समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही एकत्र व्हा एकत्र खेळा
आणि या गोष्टीचा फायदा तुम्हाला नक्की भविष्यात होईल आणि आज तो फायदा त्यांना मात्र मिळतोय देखील. 4 मध्ये 24 हव्या होत्या, आणखीन एक डॉट बॉल खेळलाय बॅटर प्रवीण शेळके आणि इथून मात्र 3 बॉलमध्ये आता हव्या आहेत 22. सामन्यावरची जी पकड होती, घट्ट पकड जी ग्रिप केली होती, ती ग्रिप आता मात्र सुटली आहे, कारण सामन्यावरती पूर्णपणे आपली वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तयार आहेत खानाव टीम. कारण 3 मध्ये 22 पाहिजे, त्यामुळे एखादी मोठी चुकीच आता गावदेवी पाली टीमला वाचवू शकते. हवेमध्ये बॉल, फिल्डर आहेत बॉल खाली, कोणतीही चूक नाही आणि नीरजच्या हातामध्ये या मॅच मधील दुसरा झेल. बॅट्समन आउट, आणखीन एक धक्का गावदेवी पाली टीमला. या विभागातून ज्यावेळेस नवी मुंबईमध्ये आमच्या पालकमंत्री चषक होतं, नाईटची स्पर्धा संदीप पाटील यांची, त्या स्पर्धेमध्ये सचिन मुंडे यांना इन्व्हिटेशन दिलं होतं आणि अगदी एका शब्दावरती सचिन मुंडेंनी नवी मुंबईतील अग्रनामांकित नाईट स्पर्धा खेळण्यासाठी होकार दिला होता. पराभव भली त्यांच्या पदरी आला, परंतु तरी देखील त्यांनी ती स्पर्धा खेळणं पसंत केलं होतं. संजय आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात, जबरदस्त खेळाडू. आणि इथून देखील पहा सामन्याची पूर्ण हवा बदलली आहे आणि सामना मात्र इथे संपलाय, सामना जिंकलाय तो म्हणजे आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्याला पुढचा सामना खेळायचा आहे क्रियांश 11 देवीचा पाडा टीम सोबत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. या मॅच नंतर आम्ही पुन्हा तुम्हाला कॉल करणार आहोत. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, तोपर्यंत मात्र आपण जाऊया सामनावीराकडे. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने मात्र या इनिंगमध्ये तब्बल 3 विकेट स्वतःच्या ओव्हरमध्ये 1 रन आउटचा विकेट मिळवला आणि 2 धावा खर्च करत पंकज जाधव ठरलाय मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. इथे मात्र पहा दोन्ही टीमचे एक कप्तान एकमेकांना मात्र आलिंगन देऊन मात्र या सामन्याला मात्र संपवताना आपल्याला पाहता आले आणि हीच खरी खेळ भावना आहे, हीच खरी